नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की गंगाई हॉस्पिटल कुठेतरी या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून एक ईश्वर सेवा त्यांनी एक व्रत या ठिकाणी धारण केलेलं आहे. आपल्यासोबत डॉक्टर पंढरी इंगळे आहेत, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा त्यांचे रुग्ण आहेत आणि रुग्णांना एक चांगला संदेश मेसेज त्यांनी दिलेला आहे. शारीरिक दृष्ट्या कसं या ठिकाणी राहावं आणि आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि ते सुद्धा मेडिकल लाईन मधल्या युवकांना सुद्धा या ठिकाणी प्रेरणादायी एक ठरलेले आहे. असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागत. आज आपला जन्मदिन आहे. जन्मदिनानिमित्त दोन शब्द काय सांगणार? प्रथम आरबी मराठी समाजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि आज डॉक्टर डेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही या ठिकाणी आला आणि मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे तुमचा सुद्धा धन्यवाद. तसेच आपण आपल्या वाढदिवसानिमित्त तसेच वर्धापन दिनानिमित्त जो आपण या ठिकाणी 29 तारखेला महाशिबिर आपण ठेवलं होतं आणि बुलढाणा जिल्ह्यातील तसेच बाहेरून सुद्धा असंख्य रुग्णांनी या ठिकाणी भाग घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिली. तुमच्या चॅनल मार्फत सुद्धा त्याला तुम्ही प्रसिद्धी दिली होती, ते पण खूप खूप धन्यवाद. आणि आज या ठिकाणी परत तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली, तरी परत धन्यवाद. तर आज या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ही जी सेवा आपण या ठिकाणी करतायत, कुठेतरी या ठिकाणी एक धार्मिक आध्यात्मिक मध्ये एक वातावरणचे संस्कार आपल्यावरती पडलेले आहेत. येस, तर कोणतेही कार्य करत असताना ईश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी असतो आणि रुग्णसेवा ही आपण ईश्वर सेवा मानतो, आपली संस्कृती सांगते. आणि कोणताही रुग्ण ज्यावेळेस रोगी असेल तरच आपल्याकडे येतो, तसं तो कुठलाच व्यक्ती डॉक्टर दवाखान्याची पायरी पण चढणार नाही. आणि आपण जितका मनावर आत्म्यावर जर आपण जी चिकित्सा केली तर निश्चित ती ईश्वराप्रती आपण समर्पण असं मी मानतो आणि त्याच पद्धतीने मी माझी चिकित्साही करत असतो आणि त्याच फलित मला आज एक असंख्य लोकांचं प्रेम मला मिळत आहे. तर या ठिकाणी शिबिरामध्ये मुलाखती घेत असताना प्रेरणादायी या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी जे बीएमएस चे कॉलेजचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं कौतुक केलेलं आहे आणि त्यांना आपण शिकवण्यासाठी मदत करताय. येस, कारण की भावी पिढी घडवणं हा आपला एक आपण जे आपलं ज्ञान आहे आपण जिल्ह्याने ते वाढतं. आणि मला तरी वाटतं की आपण जास्तीत जास्त जो आयुर्वेद आहे, जो पुराण शास्त्रोक्त आयुर्वेद आहे, तो घराघरात पोहोचला पाहिजे. हे एकट्याचं कार्य नाही, हे सर्वांचं कार्य असतं. एक चळवळ व्हावी आरोग्य आणि आयुर्वेदच नाही तर आरोग्याप्रती लोकांनी सजग व्हावं, समृद्ध व्हावं, साक्षर व्हावं, हा माझा त्या मागचा येतोय. डॉक्टर लोकांचं फक्त आमच्याकडे पेशंट येणे आणि पेशंट चेक करणं हा हेतू नसतो. तर आरोग्य दृष्टीने तुम्ही कसं राहाल, कसं जगाल, या गोष्टी शिकणं महत्वाचं. आज मी हा जो उपक्रम याच्या दृष्टीने राबवतो. आपण आज ह्या ज्या बिया या ठिकाणी आपण वाटप करतात त्याबद्दल त्याचा एक आरोग्य दृष्ट्या खूप महत्वाचा उपक्रम मी राबवत आहे. तर आज आपण वाढदिवसानिमित्त जेवढी मला भेटण्यासाठी येत आहे, शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. आणि तसं मी आवाहन पण केलं की ज्यांना कोणाला आयुर्वेदिक वनस्पती आपल्या शेतात किंवा आपल्या बगीच्यामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आपल्या वाडग्यामध्ये लावायच्या असेल तर इथून आपण निशुल्क त्या दिल्या आणि प्रत्येकाला आवाहन सुद्धा केलं. आणि ह्या ज्या वनस्पती जसं की अर्जुन आहे, या ठिकाणी रक्तचंदन, करंज, बिबितक, बिल्व, खैर या दुर्मिळ वनस्पती आहे, ज्या की आता लोकांना आपल्या ज्या येणाऱ्या पिढीला तर माहीत झालं पाहिजे. आणि आपण जर बीज लावलं त्याचा रोप नक्की होणार आणि ते सावली पण देणार, पृथ्वीचं संवर्धन पण होणार, आयुर्वेदाचं पण संवर्धन होणार. तर या गोष्टी कुठेतरी रुजल्या पाहिजे. आणि आपण आयुर्वेदाचा मी स्थानक आहे, मी आयुर्वेद वाचस्पती आहे. तर कुठेतरी आयुर्वेदाचं आपण केलं पाहिजे या हेतून मी हा उपक्रम राबवला आणि अतिशय सगळ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. स्वतः लोकांनी येऊन बिया पण नेल्या, स्वतः लावण्याचा संकल्प पण त्या ठिकाणी केला. आणि तुमच्या चॅनल मार्फत आणखी मी आवाहन करतो की त्याला कोणाला बिया लागल्या तर निश्चित आमच्या गंगा हॉस्पिटलवर या, येथील आमच्या रिसेप्शनला आम्ही ठेवलेल्या राहतील. त्या ठिकाणी अर्जुन आहे, बिबितक आहे, आवला आहे, हदगा, शेवगा, खैर, बिल्व अशा असंख्य प्रकारच्या ज्या औषधी वनस्पती आहे, ज्या की आपल्या आयुर्वेद शास्त्राने त्याला खूप अतिशय उत्तम आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर या सगळ्या वनस्पती आपण घरी घेऊन लावल्या तर निश्चित भावी पिढीला त्याचा फायदा होईल, आपल्याला सुद्धा फायदा होईल. सर, या ठिकाणी भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशाने आणि आपण सुद्धा या ठिकाणी कष्टकरी या ठिकाणी शेतकरी वर्गातून पुढे आलेला आहे. कारण की जमिनी सोबत तुमची नाळ जुंपलेली आहे, जेणेकरून आज या ठिकाणी डिजिटलच्या धर्तीवर आजचं जे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे विद्यार्थी आणि युवकांसाठी, जेणेकरून शेती म्हणल्यानंतर त्यांना नकोशी वाटते, परंतु शेतीमध्ये काय आहे आणि काय नाही आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारचं माहिती आहे. जेणेकरून ही जी वनस्पती आहे मित्रांनो, आज या ठिकाणी आयुर्वेदिकच्या माध्यमातून जर म्हटलं तर वनस्पतीची जाण सुद्धा या ठिकाणी ओळख सुद्धा पटणं या ठिकाणी महत्वाची असते. म्हणून या ठिकाणी युवकांना काय संदेश देणार की कारण की शेतीमध्ये राबताना हे जे
कुठे ना कुठे या ठिकाणी झाडं दिसतात या वनस्पतीचे, ते ओळखण्यासाठी आपण कशा प्रकारे हे करावं? ऍक्च्युली या फील्डमध्ये, आयुर्वेद फील्डमध्ये खूप मोठा स्कोप आहे. आपला कृषी प्रधान देश आहे, परंतु आपण जर चांगल्या पद्धतीने मेडिसिनल हर्बल जर शेती केली आपण, ज्या ठिकाणी अश्वगंधा आहे, मुसळी आहे, शतावरी आहे, कुमारी आहे, म्हणजे कोरपड आहे, असा असंख्य वनस्पती आहे. जसे ब्राह्मी आहे, पिंपली आहे, ज्या की कुटकी आहे, ह्या खूप वनस्पती महाग आहे आणि त्याला खूप मोठं मार्केट आहे. तर आपल्या शेतकऱ्यांनी यामध्ये यायला पाहिजे. आम्ही मार्गदर्शन करू. माझा स्वतःचा भाऊ तो डॉक्टर आनंद इंगळे, तो रावरी विद्यापीठ पीएचडी करतो. तो शेतीचा पीएचडी झालेला आहे आणि तो सायंटिस्ट आहे त्या ठिकाणी. तर तो खूप मार्गदर्शन महाराष्ट्रभरात शेतकऱ्यांना करतो. आणि जर असे कोणी शेतकरी तुमच्या चॅनल मार्फत आमच्याकडे आले तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना औषधी वनस्पतीची लागवड पासून ते त्यांचं मार्केट मिळेपर्यंत सगळं मार्गदर्शन आम्ही करू. आम्ही त्या हिशोबानं टाईप पण करू. तसेच महाराष्ट्र शासनाचं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे यांनी तर हा मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. आयुष मंत्रालय यांनी सुद्धा हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त तुम्ही या भरपूर साऱ्या वनस्पती आपल्या बांधावर जरी लावल्या, जसं शेवगा आहे, हातगा आहे, किंवा ज्या आपण जे पडीत जमीन आहे किंवा जी ओढ्याची जमीन आहे, नदीच्या जवळची जमीन, त्या ठिकाणी जर मोठे वृक्ष लावले निश्चित आपल्या शेतीसोबत याला बाहेर सुद्धा खूप मागणी आहे आणि अर्थार्जन चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं आणि निसर्गाचं संवर्धन पण या ठिकाणी होऊ शकतं. तर लोकांनी याकडे वळायला पाहिजे ना की फक्त आपण सोयाबीनच पेरतो, कपासीच पेरतो. तर हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. यात आपण नापिकी होते, अतिवृष्टी होते, परंतु या वनस्पती जर लावल्या त्यांना तसं काही हे होणार नाही आणि निश्चित स्वरूपाचं एक स्टेबल उत्पन्न आपण देऊ शकतो. त्या संदर्भात आमची गंगाई शेतकी संस्था म्हणून आम्ही गंगाई बौद्ध सेवाभावी संस्था त्याची एक ब्रांच आहे जी शेतीवरच आम्ही काम करतो. तर माझा स्वतःच लहान भाऊ त्यात खूप मार्गदर्शन शेतकऱ्यांना महाराष्ट्रभरातून करतो. तर तुमच्या चॅनल मार्फत आपण आणखी त्यात जर कोणी जुळत असेल तर आपण निश्चित त्याचा नंबर सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि आयुर्वेदिक बद्दल मी तर आहे त्याबद्दल काय हरकत नाही सर. सर या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. जेणेकरून या ठिकाणी सर आज स्त्रियांच्या आजारावर या ठिकाणी निदान करताना या ठिकाणी स्त्रियांचे आजार या ठिकाणी उद्भवत आहेत, त्यांना काय समुपदेशन मार्गदर्शन? तर ऍक्च्युली आपल्या भारत याच्यामध्ये जर बघितलं तर अनेमिया म्हणजे एचबी म्हणजे रक्ताची कमी हे पेशंट आणि कॅल्शियमची कमी कुठेतरी आपल्या महिला काम करत असताना आरोग्याकडे एवढं लक्ष देत नाही. जर बल्कि प्रोटीन युक्त आहार, कार्बोहायड्रेट युक्त आहार, व्हिटॅमिन्स मिनरल हे आपल्या संपूर्ण म्हणजे आमच्या आयुर्वेदात शरीरात्मक जर आहार तुम्ही घेतला, अति उपवास जर केला नाही, ऍक्च्युली उपवास ही लंघन चिकित्सा सांगितलेली आणि आपण जर काम करत असतो, परिश्रम करत असतो, आपण उपवास करायला नाही पाहिजे. परंतु एक भावनिक श्रद्धा त्या ठिकाणी जुळली राहते आणि आपण ब्लाइंडली फॉलो करून उपवास अगदी करतो आणि जास्तीत जास्त महिलांमध्ये कंबरदुखी, नंतर मणक्याचे आजार, तसेच पाळीचे आजार हे गोष्टी फक्त याच्यामुळे उद्भवतात, जे की जेवणातून मिळायला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही आणि त्याचा फलित त्यामध्ये होतं. तर आपण आरोग्याकडे त्या पद्धतीने बघलं पाहिजे. चांगल्या ज्या गोष्टी आहे त्या आत्मसात केल्या पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने, कारण की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. बाकी संपत्तीवर कामी पडत नाही, आरोग्य हेच आपल्या कामी पडत. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं आध्यात्मिक दृष्ट्या जर म्हणसाल तर ईश्वरा पूजा करण्यासाठी की ईश्वराचं मनन चिंतन करण्यासाठी तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे. आणि आयुर्वेदाचाही तोच उद्देश आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला शरीर दिलेलं आहे, बाकी तुम्हाला फक्त खायचं आणि झोपायचं यासाठी शरीर दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की आपल्या शरीराप्रती सजग राहा, आरोग्याप्रती सजग राहा आणि आरोग्यावर इन्व्हेस्टमेंट करा. आरोग्याप्रती नवीन नवीन गोष्टी चांगल्या ज्या करता येईल ते करायला. सर या ठिकाणी आज या ठिकाणी जन्मदिन आहे, काही संकल्प वगैरे आहे का आपला, काही आजच्या दिनी काही वेगवेगळ्या संकल्प फक्त आयुर्वेद घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, आयुर्वेदाचे स्थानक घडले पाहिजेत आणि लोकांना जो फक्त आयुर्वेदात जटीबुटी फक्त आपण बघतो कुठे कुठं पाल लावून कोणी बसलं राहतं, कोणी गावात मुतखड्या जाऊ देतं. तर हा आयुर्वेद नाही. आयुर्वेद खरा खूप वास्ट आहे, खूप शास्त्र मोठे आहे. तर ते खरं नॉलेज तिथपर्यंत पोहोच. कारण आम्ही बघतो आमच्याकडे पेशंट म्हणतात की आम्ही इकडे जाऊन आयुर्वेद घेतला, आम्ही तिकडे जाऊन. तर मी हे सांगेल की प्रॉपर तुमच्या भागात जो पण आयुर्वेदाचार्य असेल, ज्यांची BMS डिग्री घेतली असेल, त्यांच्याकडे जाऊन सल्ला घ्या आणि त्यांच्या हिशोबानेच कोणतं तरी औषध घ्या. ना की कोणी जरी म्हणत असेल म्हणून जर मी हे घेतो, ताकासोबत घेतो, लोण्यासोबत घेतो, या गोष्टी न करता तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी जा. निश्चित स्वरूपात ते तुम्हाला मदत करतील. माझा नंबर आहे, मला कधीही फोन करा, अर्धरात्री फोन करा. मी आयुर्वेदाबद्दल तुमच्या भागात जो पण चांगला वैद्य असेल ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तरी आपल्या आरोग्याप्रती सजग राहा, हाच माझा संकल्प आहे. आरोग्य आणि आयुर्वेद हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येकाने, हाच माझा संकल्प आहे वाढदिवसानिमित्त. मित्रांनो, हे एक युवा या ठिकाणी प्रेरणादायी एक मुलाखत आहे, जेणेकरून या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष या ठिकाणी होताना दिसतंय. जेणेकरून आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यानंतर शेतीविषयक जी माहिती आहे ते शेतीविषयक उत्पन्न कसं काढावं, कशा पद्धतीने वनस्पतीचे झाडं लावावे, जेणेकरून या ठिकाणी जे विद्यार्थी मेडिकल लाईन मध्ये या ठिकाणी जे
उतरतायत, नवीन भावी पिढीला जे डॉक्टर बनतायत त्यांना सुद्धा या ठिकाणी समुपदेशन मार्गदर्शन म्हणून त्यांची एक आपण प्रेरणादायी या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे, जेणेकरून त्यांचा संवाद जो आहे कुठेतरी या ठिकाणी गाढ अभ्यासक आहे आणि त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद आणि आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून हे या ठिकाणी शक्य होतंय. मित्रांनो, आज कोणतेही व्याधी असेल, गंगाई हॉस्पिटलला आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या. त्यांचा पत्ता आहे एक्झॅक्ट या ठिकाणी खंडाळा चौफुलीच्या खाली जो एक्झॅक्ट जो रोड येतो त्या रोडवरती त्यांचं एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलला विविध आजारावर उपचार या ठिकाणी केले जात आहेत. आज त्यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध समस्यांचं निराकरण त्यांनी आपल्या या मुलाखतीतून आपल्याला दिलेलं आहे. आज आमच्या हॉस्पिटल येथे माझ्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौ ज्योतिताई खेडेकर या शुभेच्छा देण्यासाठी आल्या आणि आम्ही त्याला आपल्या आयुर्वेदिक वनस्पती आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रत्येक जे मला भेटायला येत आहे त्यांच्यासाठी अर्जुन, तसेच रक्तचंदन, शिवणी, खैर, बिबितक, आमलकी तसेच विविध औषधी वनस्पती जे की इंडेंजर स्पीसीज म्हणजे दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे, त्याचं कुठेतरी ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा उपक्रम ताईला खूप चांगला आवडला. तरी त्यांचे मत त्याच्याविषयी जाणून घेऊया आपण. सर्वप्रथम सर, आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि खरोखर खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे आजकाल काय झालंय की आपले जे आधीचे पूर्वज होते त्यांना या औषधींबद्दल माहिती होतं, पण आजकालच्या पिढींना याबद्दल माहिती पण नाहीये आणि त्याच्यामुळे हे जे औषधी वनस्पती आहेत ह्या दुर्मिळ होत चालल्या आणि एक दिवस ह्या नष्टही होऊ शकतात. तर आपण आपल्या वाढदिवसानिमित्त खूप चांगला उपक्रम राबवला की याच्यामुळे ह्या वनस्पतींना लोकांपर्यंत पण पोहोचतील, त्यांना ओळख पण मिळेल आणि नवीन पिढीला लक्षात पण राहतील की या वनस्पती आपण वापरायला पाहिजे. तर खरोखर सरांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला आहे. आणि मी तर हे म्हणेल की ज्यांनाही बिया हव्या असतील त्यांनी सरांनी इथं अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणाला जर पाहिजे असेल तर येऊन तुम्ही घेऊन जा, तुम्ही तुमच्या शेतामध्ये ह्या बिया लावू शकता. असं करू, याच्यामुळे आपल्या पर्यावरणालाही मदत होईल आणि या वनस्पतीला वाचवण्यामध्ये आपलाही हातभार लागेल. तर आज हा जो जन्मदिन होताना या ठिकाणी त्यांनी हे जे बियाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे, काय सांगणार? सर्वप्रथम डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या निमित्तानं जो उपक्रम आहे, आरोग्य सेवा तर ही राहतेच राहते, परंतु आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा वाटला मला की हे जे सरांनी अनेक वेगवेगळ्या मेडिसिनल रोपांचे बिया दिले आहेत, हे खरोखर संवर्धन आणि याचा आपल्याला जोपासना करायची गरज आहे आजच्या काळानुसार. तर हा एक नाविन्यपूर्ण आणि चांगला उपक्रम वाटला, त्याबद्दल साहेबांचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन आणि स्वागत.